मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आदर्श मानली गेलेली जोडी म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांची जोडी. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सातत्याने सुरू होत्या. आता अखेर त्यांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला आहे. जवळपास 15 वर्षांचा संसार संपल्याची घोषणा दोघांनी एका निवेदनातून केली आहे. अनेकांसाठी ही जोडी म्हणजे मेड फॉर इच अदर होती. एकमेकांच्या यशात आनंद मानणारे, प्रत्येक कार्यक्रमात एकत्र दिसणारे आणि मुलगी जिजाच्या संगोपनात रमलेले हे जोडपे मराठी इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक मानले जात होते. मात्र पडद्यामागे त्यांच्या नात्यात नेमकं काय घडत होतं ह्याची कल्पना फार कमी जणांना होती. दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय परस्पर संमतीने घेतल्याचं सांगितलं असून यामागचं कोणतेही विशिष्ट कारण त्यांनी सार्वजनिकपणे उघड केलेलं नाही. आदिनाथ आणि उर्मिलाची प्रेम कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हती. शिवमंगल सावधान या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली. पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि 2011 त्यांनी लग्नगाठ बांधली. त्या काळात महेश कोठारे यांच्या कुटुंबात उर्मिलाचे सून म्हणून जंगी स्वागत झाले आणि चाहत्यांनीही या जोडीवर भरभरून प्रेम केले. बघता बघता उर्मिलासुद्धा कोठारे कुटुंबाचा अविभाज्य भाग बनून गेली. त्यानंतर अनेक चित्रपट, पुरस्कार सोहळे आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ही जोडी कायम एकत्र दिसली. पुढे 2018 मुलगी जिजाच्या आगमनानंतर त्यांचे कुटुंब परिपूर्ण झाले. दोघेही मुलीसोबतचे अनेक आनंदाचे क्षण सोशल मीडियावर शेअर करत असत. या काळात हे जोडपे अतिशय सुखी आणि समाधानी जीवन जगत होते. त्यामुळे त्यांच्यावर कधीही विभक्त होण्याची वेळ येईल अशी कल्पनाही चाहत्यांनी केली नव्हती. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा अधूनमधून समोर येत होत्या. दोघे एकत्र फारसे दिसेनासे झाले होते. सोशल मीडियावरही एकमेकांबरोबरचे फोटो कमी झाले. ते शेवटचे 2021 साली एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. त्याच वर्षी त्यांची मुलगी जिजाचा वाढदिवसही त्यांनी एकत्र साजरा केला. मात्र याच कालावधीत आदिनाथ यांचे चंद्रमुखी या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आणि त्यांच्या दुरावा वाढत गेला. या दरम्यान त्यांच्यात असं काही घडलं ज्यामुळे उर्मिला आपल्या लेकीसोबत दुसऱ्या घरात राहायला गेली. 2022 चंद्रमुखी प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाच्या प्रीमियरला, पुरस्कार सोहळ्याला आदिनाथ एकटाच दिसला. यानंतर पुढे सार्वजनिक कार्यक्रमात आदिनाथ आणि उर्मिला एकत्र दिसले नाहीत. चंद्रमुखी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांच्या जवळीक वाढल्यामुळे हे नाते तुटले अशा अनेक अफवा तेव्हा रंगल्या होत्या. मात्र आदिनाथ आणि उर्मिला यांनी कधी एकमेकांविषयी कटू शब्द वापरले नाहीत किंवा एकमेकांवर आरोप देखील केले नाहीत. उलट त्यांनी नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मौन बाळगलं. त्यामुळे चाहत्यांनाही अशी आशा होती की त्यांच्यातला वाद लवकरच मिटेल आणि पुन्हा हे जोडपे एकत्र पाहायला मिळेल. त्या 2023 साली महेश कोठारे यांच्या डॅमिड या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या उद्घाटनाला उर्मिला हजर होती. त्यामुळे हे लग्न टिकू शकते अशी आशा निर्माण झाली होती. मात्र आता दोघांनीही एकत्र निवेदन देऊन त्यांच्या नात्याचा शेवट झाल्याची अधिकृत घोषणा केली. कोठारे कुटुंब मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आदिनाथ आणि उर्मिलाच्या विभक्त होण्याच्या निर्णयाने चाहत्यांसोबतच कुटुंबियांनाही धक्का बसल्याचे बोलले जात आहे. आदिनाथ आणि उर्मिलाच्या बाबतीत चाहत्यांच्या मनात असलेले परफेक्ट कपलचे चित्रही आता भंगलं आहे. दुर्दैवाने मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या या जोडीची कहाणी आता कायमची अपूर्ण राहिली.